आपण नागझरी या ठिकाणी आहोत. पाझर तलाव क्रमांक 1 तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी गेल्या 1-2 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन चालू आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यासोबत आपण काय मागण्या आहेत ते विचारणार आहोत. काय मागण्या आहे? ह्या तलावामध्ये 2002ला हे तलाव मंजूर झालेला आहे. 2007ला पूर्ण ह्याचं काम होऊन गेलेलं आहे आणि 2007ला काम होऊन गेल्यानंतर की परगावच्या लोकांनी येऊन 11-12मध्ये इथं काही लोकांनी फसवून खरेद्या करून ती पूर्ण क्षेत्र इथं दाखवून ह्याचा माविजा उचलून नेलेला आहे आणि मूळ शेतकरी जे आहेत ते इकडे ह्या माविजापासून वंचित राहिलेले आहेत. ह्याच्यासाठी हे जे मोठा गोळ केलेला आहे ते त्याच्यामधला हे गोळ ह्याची फेरमोजणी घेऊन प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्याचे क्षेत्र गेलेलं आहे हे येऊन स्पॉटवर बघून ह्याची मोजणी होईपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाहीत. गेल्या किती वर्षापासून तुमचा हा संघर्ष चालू आहे? आमचा संघर्ष ह्यो जवळजवळ 14 वर्ष होत आले आमचा संघर्ष चालू आहे. ह्यानी जी 11-12 खरेद्या केल्या आणि हे 13ला उघडं पडल्यापासून 2014 पासून आमचा संघर्ष चालू आहे आजपर्यंत. तरी आमची ह्या कुठल्या शासनाने इकडे आहे का ह्यो कागद दिला तरी तो कागद ना आम्ही अर्ज देऊ बेजार आहेत. कोर्टामध्ये जाऊन आम्ही बेजार आहेत तरी आम्हाला ह्याचा न्याय नाही. आणि ह्याचा मावेजा आम्हाला कळाल्यावर आमचं क्षेत्र खचकिनी कमी दिसले. आता 75% पाण्यामध्ये क्षेत्र आज बी माझं आहे. या ठिकाणी कुठकुठल्या अधिकाऱ्यांनी भेटी वगैरे दिलेल्या आहेत का? इथं आमरण उपोषण आम्ही काल चालू केल्यापासून काल तहसीलदार फक्त एक तलाठी एक आला फक्त भेटला काल आणि रात्री 7:30 ते 8 वाजता पोलीस कर्मचारी येऊन इथं फौजदार स्वतः दारुलचे गेलेले येऊन त्याच्यावर कोणी काही इथं आलेलं नाही. तुमची अजून काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की आम्ही ह्या तलावाची फेरमोजणी संयुक्त फेरमोजणी व्हावी आणि प्रत्यक्षात ज्या ज्या शेतकऱ्याची जशी रान आहेत त्यांचं इकडे का सर्वे नंबर आहेत त्यांच्या इकडे का ज्याची त्याला मोबदला ज्याचा त्याचा मिळावा. हे चोराने जे मोबदला नेलेला आहे ते ह्याची शासनानं दखल घेऊन ज्याची त्याला मोबदला हे मिळावा. आणि या ठिकाणी किती शेतकऱ्यातले अडचण निर्माण झाली यापासून? इथं तुम्हाला तो 6 शेतकरी तर वंचित राहिलेत त्यांचं शेत असून बी तलावात आणि बाकीच्या शेतकऱ्याला काही कमी मिळालं आहे आणि ज्याचं प्रत्यक्षात रान ह्या तलावात जात नसताना सुद्धा इकडे त्यांनी जास्त उचलला आहे. अशी परिस्थिती झाली इथं. तुम्हाला आदेश वगैरे काय आले होतं का? आदेश विदेश काय नाही आलेला. हे मी शिवाजी हरिभाऊ बिकड सरपंच 20 वर्ष असताना ते तलाव 2002ला मंजूर केला होता. मंजूर केल्यानंतर 2004ला मोजणी पूर्ण झाली, काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर 2007ला मोजणी झाली. त्यावेळेस 3 हेक्टर 60 आर जमीन लागली. तर ती जमीन ज्या शेतकऱ्याच्या नावावर लागली होती त्याच्यानंतर 2000 जमिनीचा रजिस्ट्री न करता येत नव्हती कायद्यानं. तरी काय केलं त्यांनी 2012ला रजिस्ट्री केल्या आणि रजिस्ट्र्या करून त्या मूळ शेतकऱ्याचा म्हणजे मावेजा हिसकावून घेऊन त्या स्वतःनं 1,10,00,000 रुपयाचा मावेजा उचलून मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्यासाठी आम्ही मुख्य मागणी आहे आमची की जमिनीचा तलावाची मोजणी व्हावा, ज्याची त्याला योग्यशीर लाभ मिळावा. म्हणजे ज्यांची खरोखर जमीन गेली त्यांनी लाभ मिळावा. आम्ही मूळ शेतकरी आहेत आणि जे लोकांनी 2012ला ते दस नवनाथ आणि हांगे कोणीतरी नाव आहे त्याचं काय माहीत नाही, त्याच्या 2-4 लोकांनी ती जमीन त्यांच्या नावं करून त्या मूळ शेतकऱ्याला ह्याचं लाभापासून वंचित ठेवलं आहे. आणि 1 कोटी ह्याच्या आमच्या त्या सुग्रीव नावाच्या त्या चुलत निलत भाऊ असेल त्याच्या संगणमतानं ती ह्यांच्या दारू पाजून कुठं काय करून येडसरी एक माणूस आहे आमच्या ह्या ग्रुपमधला, त्या ग्रुपमधल्या माणसाची जमिनी लिहून घेतल्या आणि ह्यांनी खोटे नाटे आमच्या सह्या घेऊन जमीन कारखान्यावर लोक गेलेले असताना ह्यांनी खोट्या मोजण्या केल्या आणि मोजण्या करून जमीन हडप करून पुन्हा त्यांनी मावेजा 1,10,00,000 उचलून गायब केला खाल्लाच. ह्याच्या आपल्या हे अधिकाऱ्याच्या संगनमतानं त्यांनी मावेजा उचलून हडप केला. शासनाला फसवणूक केली यांनी आणि शेतकऱ्याची तर केली.
असं हे सगळ्यांनी माझी विनंती, अधिकारी असतील, शासन असेल, सगळे आपले पत्रकार असतील, अगर ते सगळे ह्या लोकांनी माझी हात जोडून विनंती की आमचा तलावाची मोजणी करून योग्य लाभ द्यावा आणि त्याच्यात जोपर्यंत मोजणी करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत आणि नाही जर त्यांनी ते ऐकलं तर आम्ही जलसमाधी सगळी 15-16 लोक घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एवढीच आमची मागणी, दुसरी काही नाही. लिहून द्या, आम्ही अंगठ्या बाजार आहेत, आम्हाला काय कळत नाही, दारू पाजून सगळंच लिहून घेतलंय आमचं. तुमची अजून इतर मागणी काय आहे? आमची फेरमापणी झालीच पाहिजे, नाही तर आत्महत्या करू.